चैप्टर नंबर 7 है मेटल्स एंड नॉन मेटल्स. आता मेटल्स आणि नॉन मेटल्स, जसं गर्ल्स आणि बॉयज असते का नाही, तसं माणसाचं वर्गीकरण केलेलं तसं एलिमेंट्सचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि तुम्हाला याच्या बाबतीत 10वीला विस्तृतपणे शिकायचंय. तर याच्यासाठी एक चार्ट बनवलेला आहे, पूर्ण चार्ट असा, ज्याला पिरियडिक टेबल म्हणतात. काय म्हणतात? पिरियडिक टेबल. ते हेच धडा, हेच सगळं तुम्हाला 10वीला आणखी डीप मध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्सचाच, धातू आणि अधातू, 10वीला पुन्हा धडा आहे. हेच 8वा धडा आहे. तर आता लक्ष द्या, म्हणजे पुन्हा लक्षात येईल तुमच्या. What are the 3 types in which the elements are generally classified? एलिमेंट्स 3 प्रकारामध्ये विभाजित केलेले आहेत. कोणते कोणते आहेत ते? मूलद्रव्य 3 प्रकारामध्ये काय केलेले आहेत? विभाजित केलेले आहेत. पहिला आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल, तिसरा आहे मेटलॉइड. कोणता आहे? मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे काय? पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू, तिसरा आहे धातू सदृश्य. म्हणजे मेटल्स हे सेपरेट आहेत, नॉन मेटल्स हे सेपरेट आहेत, आणि मेटलॉइड काय करतात? धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म दर्शवतात. धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म दर्शवतात, म्हणून त्याला काय म्हणतात? धातू सदृश्य म्हणतात. What are the metal and non-metal that we use in everyday life? आपल्या दैनंदिन जीवनात जे नॉन मेटल आणि मेटल वापरतो ते कोणते कोणते सांगू शकता का तुम्ही? Fe, Cu, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ॲल्युमिनियम आहे, प्लास्टिक हे कार्बन आहे समजा. हा, नॉन मेटल कॉपर वापरतो. पेन्सिल वापरता का? पेन्सिल, पेन्सिल मध्ये काय असते? तुम्ही जे सेल वापरता, सेल, त्या सेल मध्ये ग्राफाइट असते का? असे वेगवेगळे धातू सगळ्यात जास्त व्यापक वापरत होतो आतापर्यंत आपण. पण आता या धातूंची जागा कोण घेतलेली आहे? प्लास्टिकने घेतलेली. पहिलं सायकलचे मडगाड किंवा गाडीचे जे टपरे येत होते ना, चिखल उडू नये म्हणून, ते पहिले कशाचे येत होते? पत्राचे येत होते, पत्र धातूचे येत होते. पण आता ते कायचे आले? तर खूप साऱ्या वस्तूंची, जे धातूच्या वस्तू होत्या त्याची जागा कोणी घेतली? आता प्लास्टिकने घेतली. हा, सगळीकडेच बघा ना तू, आता प्रत्येक ठिकाणी धातू ऐवजी लाईट वेट वापरलं चालले काही पण, है का नाही? All the subjects or material in the world are made up from the element, compound and their mixtures. Underline करा. Elements, compounds and their mixture. Element म्हणजे मूलद्रव्य, कंपाउंड म्हणजे संयुग, आणि मिक्सचर्स म्हणजे काय? मिश्रण. हे तिन्ही आपण बघितलेले. एलिमेंट्स, मूलद्रव्य जे सेपरेट असतात, टोटल किती एलिमेंट्स आहेत? 118. त्याच्यापैकी 92 नॅचरल आहेत, आणि उरलेले किती? 26 उरतात ना. 26
26 मूलद्रव्य कसे आहेत? 26 आहेत का 24? 24 होतात का 26? 26 मूलद्रव्य कसे आहेत? मॅन मेड आहेत, आर्टिफिशियल म्हणू शकतो आपण तर. त्यानंतर याच्यापासून जे तयार होत आहे ह्या इलेमेंट्स म्हणजे काय? मूलद्रव्य. याच्यापासून काय तयार होत आहे? काय तयार होत आहे? कंपाऊंड तयार होत आहे. कंपाऊंड म्हणजे काय? H2O, CaCl2, HCl, KMnO4, पुन्हा CaOH ट्वाइस, असे AlCl3, NaCl, MgCl2 असे अनेक कंपाऊंड तयार होतात. अनेक अशा प्रकारच्या पदार्थांपासून पुन्हा काय तयार होत असते? मिक्सचर तयार होते. काय तयार होत आहे? मिक्सचर तयार होते. मिक्सचर दोन प्रकारचे येतात. एक हेटेरोजिनियस आहे आणि एक होमोजिनियस आहे, समांगी आणि विषमांगी. Scientists classified all the elements into 3 general types, that are the metals, non-metals and metalloids. कोणते कोणते? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. धातू, अधातू आणि धातू सदृश अशा प्रकारे 3 याच्यात विभागलेले आहेत. तर हे धातू, हे अधातू आणि धातू सदृश. एक लक्षात ठेवा, मेटल्स हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणजे काय? ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतात ते इलेक्ट्रॉन डोनर असतात. ते काय करतात? इलेक्ट्रॉन देऊ शकतात. आणि अधातू काय असतात? भिकारी असतात. नॉन मेटल्स काय? नॉन मेटल्स आर बेगर, भिकारी पर्सन. आता आपल्या क्लासमध्ये असतात ना, ए पेन्सिल दे ना, ए खोडरबर दे ना, ए स्केल दे ना, सदा मागण्या होत असतात ना. स्वतः काय आणतात का? नाही. तसं त्यांना आपण नॉन मेटल म्हणू शकतो. आणि जे देतात त्यांना काय म्हणू शकतो? आणि जे कोणाला देतही नाही ते कोणाला घेतही नाही असे कोण असतात? मेटल असतात. झिरो ग्रुप एलिमेंट्स जे काय करतात? निष्क्रिय वायू म्हणतो आपण त्यांना, नोबल गॅसेस. 18वा ग्रुप. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल पहिल्यांदा लिहायचे. आता नुसतं हेडिंग टाका, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? भौतिक अवस्था, भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म कसे असतात? जे आपल्याला दिसतात किंवा आपल्याला जाणवतात ते सगळे काय आहेत? भौतिक गुणधर्म आहेत. जसं फिजिकल स्टेट भौतिक अवस्था झालं, लस्टर म्हणजे चकाकी झालं, हार्डनेस म्हणजे कठीणपणा झालं, त्यानंतर डक्टिलिटी म्हणजे तन्यता झालं, मेलाबिलिटी म्हणजे वर्धनीयता, कंडक्शन ऑफ हीट म्हणजे उष्णतेचं वहन, त्यानंतर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारेचं वहन, डेन्सिटी म्हणजे घनता, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? द्रवणांक आणि उत्कलनांक, आणि सोनोरिटी म्हणजे नादमयता. असा आदळला की वाजला, हे का नाही?
पण मी वाजवल्यावर आवाज येते का? येते. कडलकन येते, हे का नाही? तर आता फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल कोणत्या कोणत्या आहेत? सगळ्यात पहिला आहे फिजिकल स्टेट, दुसरा आहे लस्टर, तिसरा आहे हार्डनेस, चौथा आहे डक्टिलिटी, पाचवा आहे मेलेबिलिटी, चौथा आहे कंडक्शन ऑफ हीट, त्यानंतर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर कोणता आहे डेन्सिटी, त्यानंतर कोणता आहे मेल्टिंग पॉइंट and बॉइलिंग पॉइंट, त्यानंतर कोणता आहे सोनोरिटी. एवढे पॉइंट आहेत बघा. आता हे सगळे पॉइंट असे आहेत जे तुम्हाला धातूच्या फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था दाखवतात. भौतिक अवस्था म्हणजे समजा माझी भौतिक अवस्था कशी सांगणार? सुकडं आहे, वाळलं आहे, है का नाही? आवाज घोगरा आहे, है का नाही? जास्त चपळ नाही. ह्या सगळ्या काय झाल्या? माणसाच्या भौतिक अवस्था झाल्या. भौतिक म्हणजे काय? ज्या आपल्याला काय आवश्यक असतात डे टू डे लाईफ मध्ये आपण काय वापर करतो बघायच्या पैकी फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय? फिजिकल स्टेट तीन आहेत. कोणत्या कोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता याच्यामध्ये काय धातू काय असतात? सॉलिड असतात तर काही लिक्विड असतात. गॅसेस मध्ये धातू कोणताही येत नाही. पण पदार्थाच्या तीन अवस्था आहेत, स्थायू, द्रव, वायू. याला काय म्हणायचं? स्थायू, याला म्हणायचं द्रव, याला म्हणायचं वायू. द्रव्याच्या तीन अवस्था आहेत. द्रव्य, हे द्रव्य वेगळा. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे काय म्हणतो? मॅटर म्हणतो आपण त्याला, मॅटर. आणि द्रव म्हणजे पातळ पदार्थ. द्रव म्हणजे काय? पातळ पदार्थ. द्रव, द्रव आणि द्रव्य ह्याच्यात याचा फरक आहे. द्रव्य म्हणजे पदार्थ, लक्षात आले का? मॅटर. आणि हे स्थायू, द्रव, वायू काय आहेत? त्या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. मग फिजिकल स्टेट मध्ये काय आहे? सरासरी धातू कसे आहेत? सॉलिड आहेत सगळे. पण अपवाद आहेत काही जे लिक्विड अवस्थेत सापडतात. कोणत्या अवस्थेत सापडतात? लिक्विड. ते म्हणजे आहे पारा. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. मर्क्युरी आणि गॅलियम असे दोन धातू आहेत जे एक्सेप्शन आहेत. काय आहेत? एक्सेप्शन. एक्सेप्शनल थिंग्स असतात काही. जसं अपवादात्मक गोष्टी कोणत्या असतात? सगळे पक्षी उडतात पण शामरुग उडू शकते का? शामरुग उडू शकते का? नाही. म्हणजे अपवाद झाला. काय झाला? अपवाद. अपवादात्मक काही गोष्टी असतात त्यांना वगळता सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज बरोबर असतात.
आता फिजिकल स्टेट सगळे धातू कसे असतात? सॉलिड म्हणजे स्थायू असतात. अपवाद कोण आहेत? 2 धातू. कोणते कोणते? लिक्विड असणारे मर्क्युरी Hg, आणि दुसरा कोणता? गॅलियम. कोणता? गॅलियम Ga. एक्सेप्शन आहे ते. त्यानंतर बाकीचे सगळे धातू रूम टेम्परेचरला. रूम टेम्परेचर म्हणजे काय? कक्ष तापमान. आता जे तापमान आहे ना, ह्या तापमानाला लोखंड कसं आहे? स्थायू आहे का नाही? हे आता ही चावी लोखंडापासून तयार झालेली आहे, आयर्न पासून. तर ही कशी आहे? ही पातळ व्हायली का? जसं उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मेन किंवा रस्त्यावरचं डांबर पातळ होते बघा, होते का? पण चावी पातळ होती का? नाही होत, कारण ती कक्ष तापमानाला कशी आहे? स्थायू आहे. कशी आहे? स्थायू, सॉलिड आहे. पण मर्क्युरी आणि गॅलियम कक्ष तापमानाला कसे असतात? लिक्विड असतात. कसे असतात? लिक्विड म्हणजे काय? द्रव असतात. यू हॅव सीन अ डॉक्टर प्रेशर गॉंग टू मेजर द ब्लड प्रेशर. तुम्ही बघितलं असेल ते डॉक्टर काय करतंय? इथं अशी एक पट्टी लावतंय आणि असं 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 करायचं. एक पंप असते बघा, असते का? आणि ते कानाला एक लावतंय स्टेटोस्कोप, आणि स्पिग्मो मॅनोमीटर नावाचं एक मीटर असतंय. ते कशासाठी वापरतात? बीपी चेक करायला वापरतात, माहितीये का? त्याच्यामध्ये ते बघताय, असं असं करताय, सोडून देते तर ते पारा असा वर जाते आणि पुन्हा ते एकदम खाली येते. त्या बीपी चेक करतात ना, ब्लड प्रेशर चेक करायचं असते. त्या यंत्रामध्ये काय असते? पारा असते. काय असते? पारा, मर्क्युरी असते. लक्ष दे. The dispensary accompanying your relative, in that you might have seen the grey colored liquid. आणि जो मर्क्युरी आहे कसा असतो? तो ग्रे कलर्ड लिक्विड असते. कसा असते? ग्रे कलर्ड लिक्विड. ग्लास ट्यूब. व्हॉट इज दॅट मेटल? दॅट इज द मर्क्युरी. ते कोणता आहे? मर्क्युरी. दवाखान्यामध्ये गेल्यावर जर कधी ऑब्झर्व केलं नसल तर ते ब्लड प्रेशर चेक करतात. त्यावेळेस बघा इथे एक असा पट्टा लावतात, ग्रीन कलरचा असते ना, आणि ती मग असा मोजतात. ते पंप ना हवा मारतात आणि त्यानंतर ते प्रेशर क्रिएट करतात आणि पाहतात की ब्लड प्रेशर किती आहे. सांगतात हाय बीपी है, लो बीपी है का नॉर्मल बीपी है. बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. आणि ब्लड प्रेशर काय येत असते माहितीये? ब्लड प्रेशर काय येते माहितीये का? माहितीये का नाही? ब्लड प्रेशर काय येत असतंय? कारण ज्या वेळेस तुमचं हृदय काय, हे हृदय असं असतंय. तुमचं हृदय सगळ्या शरीरामध्ये काय पोहोचवत असतंय? तुमचं हृदय सगळ्या शरीरामध्ये काय पोहोचवण्याचं काम करतंय? शुद्ध रक्त पोहोचवण्याचं काम करतंय. आणि अशुद्ध रक्त शरीराकडे वापस येत असते. शुद्ध रक्त, ऑक्सिजन युक्त रक्त सगळ्या शरीराकडे पोहोचवतंय. तर त्यावेळेस काय होत असतंय? हृदय आकुंचनाने प्रसरण पावत असते, असं करते. आणि याच्यामुळे काय होतंय? प्रेशर तयार होत असते. त्या कशावर? कोण घेऊन जात आहे? आर्टरी घेऊन जातात का वेन घेऊन जातात? रक्त, शुद्ध रक्त कोण घेऊन जात आहे? आर्टरीज घेऊन जातात. आणि या आर्टरीवर जे प्रेशर येते का नाही, त्याला काय म्हणतात? ब्लड प्रेशर म्हणतात. काय म्हणतात त्याला? ब्लड प्रेशर. हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे काय, कशावर ताण येत असतंय? प्रेशर पडत असतंय. पाईप व प्रेशर येते का नाही? मोटरचं पाणी येताना येते का? त्याला तसं
ह्या पाईपलाईन आहेत आपल्या शरीरामध्ये बघा, इथं नसा दिसतात तुम्हाला, दिसतात का? आणि इंजेक्शन कशामध्ये देतात माहितीये का? वेन मध्ये देतात इंजेक्शन. इंजेक्शन कशामध्ये देतात? वेन मध्ये. म्हणजे वेन कुठे घेऊन जाती? हृदयाकडे घेऊन जाती. आणि आर्टरीत दिलं तर कुठे घेऊन जाईल? इकडे घेऊन जाईल का नाही? इंजेक्शन कोणत्या कशात देतात? आर्टरी मध्ये देतात का वेन मध्ये देतात? म्हणल्यावर कशात म्हणतात देतात इंजेक्शन? वेन. वेन सापडणं म्हणतात बघा, वेन. डॉक्टर काय म्हणतात? वेन सापडणं म्हणतात का? अनुभव असतो त्यांना. त्यांनी 4.5, 5, 5.5, 6, 6.5 वर्ष उगत घातलेले असतात. त्यानंतर आहे लस्टर. धातूचा कोणताही पृष्ठभाग घासला तर तो काय होत असतो? चमकत असतो. नवीन नवीन स्टीलच्या प्लेट जर तुम्ही आणल्या तर त्याच्यात तुमचा छानचा रोशन चेहरा दिसताय बघा. दिसते का नाही? कोणताही मेटल घ्या, त्या मेटल मध्ये काय होत असते? ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर काय पडतात? सूर्याची किरण पडतात आणि ते सूर्याची किरण तुमच्या चेहऱ्यावर पडून पुन्हा कुठे जातात? त्या धातूवर पडतात. त्यावेळेस तुमचा चेहरा कुठे दिसतोय? त्या धातूच्या पृष्ठभागावर दिसते. कशावर दिसते? बघितलं असेल ना? परात बघितली का? परात, यु नो परात, प्लेट. त्या प्लेट मध्ये बघा, नवीन प्लेट मध्ये तुमचा चेहरा दिसतोय. आरसा नसेल तर त्याने काम धकून जाते. जाते का नाही? अरे कसं? पार्शियल रिफ्लेक्शन, कम्प्लीट रिफ्लेक्शन. आरसा जे असते ना ते कम्प्लीट रिफ्लेक्शन करते. म्हणजे आरसा असते ना आपल्या घरचा, तो आपल्या चेहऱ्यावर पडलेले जेवढे किरण आहेत, रेज आहेत सूर्याचे, ते पुन्हा कुठे टाकते? सगळे आरशात दिसतात. ते आरशातून कुठे जातात? आपल्या डोळ्यात जातात. त्यामुळे आपल्याला 100% काय दिसतंय? काय दिसतंय? चेहरा दिसतंय. पण विटीवर दिसते का आपला चेहरा? भिंतीवर दिसते का? नाही. तिथं रिफ्लेक्शन होतच नाही. 100% रिफ्लेक्शन होते. कुठं? त्याच्यामुळे टेक अ कॉपर वेसल ॲट युअर होम, स्क्रब देम विथ लेमन आणि रेझिन्स with water and observe the luster before and after cleaning. Light get reflected from the clean fresh cut surface of the metal and metal looks lustrous. तुम्ही बघितलं असाल, नसाल तर काय करा? लिंबू घ्या आणि त्याला काय करायचंय? साफ करायचंय. आणि साफ करून काय करायचंय? धुवायचंय. त्याला धुतल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की काय? तो पृष्ठभाग काय झाला? आता चकचकीत झालाय, चमकायलाय. आणि सरासरी चमकते का नाही? कोणताही धातू घ्या ज्याच्यावर गंज नसल, असं धातू काय होतंय? चमकतंय. किंवा त्याला चांदी. आई म्हणती बघा, मला माझे जोडवे उजवून आणायचे तर, चैन उजवून आणायचे तर. म्हणती का? उजवणं म्हणजे काय? त्याला उष्णता देणं. आणि उष्णता देऊन काय करणं? त्याच्यावर जे गंज निर्माण झालाय ती काळी कवरिंग तयार होत असती. चांदी काळी पडती बघा. चांदी काळी पडण्याचं कारण शोधून आणायचं. चांदीतली हवेतल्या एका गॅस सोबत रिएक्शन होत असती आणि त्या सिल्वर कशाचा तरी थर तयार होत आहे, ते शोधून आणायचं. चांदी काळी का पडते? सिल्वर व्हाय गेट ब्लॅक शोधायचंय, असं नाही सांगायचं. त्याच्यावर कोणत्या, जसं आता ते Fe आहे ना, Fe लोखंड आहे ना, त्या लोखंडावर चॉकलेट ब्राउनिश कलरचा थर तयार झाला का नाही? हे पहिल्यांदा असं होतं का? खिळे बघा नवीन आणले तेव्हा कसे दिसत होते? ग्रे कलरचे. नंतर कसे होतात? ते चॉकलेटी कलरचे होतात. हे का होतात? कारण रस्ट काय बसते याच्यावर? रस्ट, गंज निर्माण होतोय. त्याची रिॲक्शन पाण्यासोबत किंवा मॉइश्चर सोबत किंवा ऑक्सिजन सोबत होती आणि काय तयार होत आहे? आयर्न ऑक्साईड तयार होत. हे गंज आहे.
आणि हळूहळू सगळं गंजून जाते आणि नवीन जे पत्र आणलेले असतात तेव्हा चमकत जातं. नवीन पत्र चमकतात का नाही? पत्र हे नंतर हळूहळू काय होतंय, त्याला बारीक बारीक छिद्र सुद्धा पडतात आणि एक दिवस पत्र असा मोडते बघा, असा हाताने मोडते ना, मग ते मोडलेला पत्रा घेऊन बंबई मिठाई खातो आपण. नाही वटाणे फोटाने खातात का नाही त्याचे गारे गार, आम्ही खात होतो पहिलं. आता तुम्ही काय, मला एरीच भेटायचे 10 रुपये मागितले की 20 रुपये द्यायचे पप्पा घरचे. हार्डनेस, जनरली मेटल्स आर हार्ड. आता बघा हे लस्टर म्हणजे काय, चकाकी, सगळ्यांमध्ये चकाकी आहे. हार्डनेस, सगळेच मेटल कसे असतात, हार्ड असतात, कठीण असतात. फक्त दोनच मेटल असे येतात. कोणते कोणते मेटल? सोडियम आणि पोटॅशियम. कोणते? सोडियम आणि पोटॅशियम. सोडियमचा अणु किती आहे? 11. पोटॅशियमचा अणु किती आहे? 19. हे दोनच असे येतात की जे मेटल कसे येतात, दोन मेटल एवढे सॉफ्ट येतात ते चाकून सुद्धा कापता येतात. कशाने कापता येतात? चाकून सुद्धा कापता येतात. आणि सोडियमची अशी विशेषता आहे, सोडियम आणि पोटॅशियम हे धातू असे येतात की जे कसे ठेवता येतात, समोर बघ मार खाशी. सोडियम आणि पोटॅशियम असे धातू आहेत की जे धातू सुरीनं सुद्धा कापता येतात, चाकून. दे कट बाय नाईफ. आणि दुसरी गोष्ट, हे एवढे जास्त रिएक्टिव्ह आहेत. रिएक्टिव्ह म्हणजे काय? अभिक्रियाशील आहेत. हे जर असे हातावर धरले ना तर हवेतील ऑक्सिजन बरोबर लगेच काय करतात, रिएक्शन करतात आणि लगेच पेट घेतात. म्हणजे बाबा असतात ना, बाबा ती अशी राख घेतात बघा, पाण्यामध्ये टाकतात की लगेच आग लागते. त्यामध्ये सोडियम मिसळलेलं असते. नाही कसं असते, पाण्याबरोबर रिएक्शन होती ना, मग त्याची खूप कमी प्रमाणात असते. आणि जास्त राख असल्यामुळे हवेसोबत कॉन्टॅक्ट येत नाही, त्याच्यामुळं काय होत नाही, तिथं आग लागत नाही. पण लगेच पाण्यात टाकले काय होते, पाण्याबरोबर रिएक्शन होती, ऑक्सिजन मग पेट घेते ते. तर त्याच्यामुळं सोडियम हा नेहमी कशामध्ये ठेवतात, केरोसिन मध्ये ठेवतात. त्याच्यामध्ये केरोसिन म्हणजे रॉकेल मध्ये ठेवतात. काय मध्ये ठेवतात? प्रश्न येते 10वीला, प्रश्न येते काय द सोडियम मेटल स्टोअर्ड इन द केरोसिन. काय कारण आहे की सोडियम धातू हा केरोसिन मध्ये स्टोअर केला जातो? त्याचं महत्वाचं कारण आहे की तो हवेतील ऑक्सिजन बरोबर काय करतो, अभिक्रिया करतो आणि जळतो, लगेच पेट घेतो, लगेच भडका उडतो त्याचा. आणि पाण्यासोबत पण लय लवकर रिएक्शन होती. कोणाची? सोडियमची. पण त्याच्यामध्ये हार्डनेस काहीतरी आहे का? नाही. सोडियम आणि पोटॅशियम हे चाकून सुद्धा कापले जातात. पण लोखंड कापले जाते का चाकून? बाकीचा कोणताही धातू कापला जाते का? नाही. असं असतं तर राग आल्यावर तांब्या सुद्धा आपण चाकून कापला असता, हे का नाही? हे का नाही? चला